तर मित्रांनो, लोहगड हा किल्ला पुण्यापासून जवळजवळ 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि विशेष म्हणजे हा अजून देखील अतिशय मजबूत आणि बुलंद असा गड आहे। लोहगडाची रचना होऊन फार वर्ष झाली असून असे म्हणतात की हा गड सातवाहनकालीन म्हणजेच जवळजवळ 2000 वर्षापूर्वींचा असावा, पण अजून देखील गडाची बांधणी अतिशय भक्कम आहे। गडाची तटबंदी व बुरुज इतिहासाची साक्ष देतात। गडावर एकूण 5 दरवाजे आहेत, त्यात प्रामुख्याने गणेश दरवाजा, महादरवाजा, नाना दरवाजा, त्र्यंबकेश्वर दरवाजा व हनुमान दरवाजा यांचा समावेश आहे। गडाचा इतिहास सांगायचं झालं तर प्रथम सातवाहन, पुढे बहामनी साम्राज्य, नंतर इतिहासातील नोंदणीप्रमाणे निजामशाहीचा संस्थापक मलिक अंबरने हा गड जिंकला। 1637 मध्ये आदिलशहाकडे व 1648च्या दरम्यान शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला आणि पुढे 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या तहात हा किल्ला मोगलांना द्यावा लागला आणि नंतर आंग्रे यांनी तो पुन्हा स्वराज्यात आणला। पुढे 1761 साली निजामाने हा किल्ला जिंकून मोठ्या प्रमाणात संपत्ती लुटून नेली। सन 1818 मध्ये इंग्रजांनी न लढताच हा किल्ला ताब्यात घेतला। पुढे नाना फडणवीसांनी इसवी सन 1789 मध्ये गणेश दरवाजा व 16 कोन असलेला तलाव अशी बरीच दुरुस्ती केली। किल्ल्यावर पाहण्यासारखे त्र्यंबकेश्वर मंदिर, सदर, वाड्यांचे अवशेष, घोड्याची पागा, पाण्याची टाकी, तोफा, मशीद वजा इमारत, विंचू काटा माची व लक्ष्मी कोटी आहे। याच लक्ष्मी कोटीचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीतून मिळालेली संपत्ती ठेवण्याकरिता केला होता। तसेच ही गुहा लोमेश ऋषींचे तपश्चर्येचे स्थळ म्हणून देखील ओळखले जाते। तर मित्रांनो, गड किल्ले हे आपल्या वैभवशाली इतिहासाचे व पराक्रमाचे साक्ष आहेत। त्यांच्या पावित्र्याचे व स्वच्छतेचे जतन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।